दुपारचे 2-1 वाजले असतील. जेवण बिवण झालं आणि तडक पार्किंगमध्ये येऊन बसलो. काय करणार, घरात गरमच एवढं होतं त्या फॅनची हवा पण एवढी गरम लागती. मग पार्किंगमध्ये ना पण लय थंड थंड वाटत होतं. मग बसलो निवांत. काय करणार, मग बसल्या बसल्या हे काय असे येडेचाळे चालले होते. बघा पार्किंगमध्ये कोणी चिटपाखरू दिसत नाही. कोणी नसलं तरी आम्ही आहे ना, आम्हाला काही काम असते. मग तेवढ्यात साईचे पप्पा जेवायला आले होते. म्हटलं चला आता चान्स आला आहे तरी गाडीवर एक चक्कर मारू साईबाबाला म्हणून निघालो. पण तेवढ्यात आमच्या पप्पांना एक व्हिडिओ कॉल आला. बघा एवढ्या कडक उन्हात उभा राहून व्हिडिओ कॉलवर बोलत होते. व्हिडिओ कॉलवर बोलून झालं. मग आता निघालो फिरायला जायचं म्हटलं तरी 4च वेळा ती गाडीकडं बघा, चावी शोधा, हे ते यांचं असं आरामातच सगळं चालू असतंय. मग बसलो एकदाच्या गाडीवर तरी साईबाबाच्या डोक्यात विचार चालूच होता, आता ही गाडी कधी चालू व्हायची. पण झाली एकदाची गाडी चालू. मग निघालो फिरायला. मग आता होता हातात मोबाईल तर विचार केला, हातात मोबाईल पण आहे, वाडीत फार चिटपाखरू नाही, एवढी सगळी शांतता. मग चला तुम्हाला वाडीच दाखवून घेऊ. बघा माझं मन किती मोठं आहे. पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला वाडी दाखवायचा निर्णय घेतला. नाहीतर लोक होम टूरसुद्धा लवकर देत नाही, आहे की नाही. मग म्हटलं चला आता तुम्हाला वाडी दाखवू. मग एवढ्या कडक उन्हात आम्ही मस्तपैकी गाडीवर चाललो होतो. एवढं ऊन लागत होतं ना मंडळी, तरी पण लय भारी फिलिंग येत होतं. कारण आहे ना बाहेर पार कोणी चिटपाखरू नव्हतं. बघा सगळे दारं बंद, कोणीच दिसणार नाही. कारण ऊनच तेवढं आहे, कोणी घराच्या बाहेर पडायला मागत नाही. पण आम्ही आहे ना, आम्हाला अशाच वेळेस फिरायला लय आवडतं आहे. मग आम्ही चाललो होतो. ही बघा आमची वाडी किती भारी आहे. वाडीतनं जुनी घरं लई आहेत. त्याच्यामुळे इतकं भारी वाटतं. लय गजगज नाही, बजबज नाही, सगळीकडं मोकळं पटांगण आहे. आणि हे बघा साईबाबाचं रिॲक्शन. गाडीवर बसलाय तरी तोंड किती वाकडं तिकडं. आणि ना गाडीवर बसला की त्याला विमानात बसल्याचं फिलिंग येतं का काय, नुसता असा उडत असतो. म्हणून तर मला संग जायला लागतं. आणि मी किती वेळचा म्हणते, अरे बाळा कॅमेऱ्यात बघ, अरे बाळा कॅमेऱ्यात बघ. बाळ काय ऐकत आहे का. पण काय मनात आलं काय माहिती. नंतर दिलं एक छोटंसं रिॲक्शन. बघा आहे का.